न्यूज ही ऐकलीच असेल की 18 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. आता ही सुसाईड नोट सुद्धा तुम्ही बघताय की जी माझ्याकडनं होणार नाही असं तिने स्पष्ट म्हटलंय. म्हणजे आपण समाज म्हणून नेमका कुठे जातोय यावर विचार करण्याची गरज आहे. कारण मित्रांनो, ही न्यूज कदाचित ब्रेकिंग न्यूज म्हणून आपल्याकडे आलेली नसेल किंवा आली असेल तरी सुद्धा ती ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली गेली, आपण ते बघितले आणि नंतर विसरून पण जाऊ. पण कदाचित एक शिक्षण व्यवस्थेकडे आपण कोणत्या विचारानं बघतो या संबंधीच आजचा हा व्हिडिओ आपण काही गोष्टींसमोर मांडणार आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो याचा अहवाल हा सांगतो की भारतात जवळपास प्रत्येक दिवसाला 36 मुलं आत्महत्या करतात आणि हे प्रमाण जवळपास 2013 ना ते 2021 पर्यंत बघितलं तर ते दुपटीपेक्षा जास्त वाढलंय. म्हणून या आत्महत्याचं कारण फक्त शिक्षण व्यवस्था किंवा सरकार किंवा विशिष्ट व्यक्ती, संस्थान किंवा स्पर्धा ह्याला जबाबदार आपण किती दिवस राहणार आहोत. आता इथे महत्वाचे काही मुद्दे लक्षात घ्या की आयुष्यात काही ट्रेंड आपण सेट केलेत का. म्हणजे 12th फेल सारखा मूवी येतो आणि आपण एका विशिष्ट वळणावर हा मूवी चांगला आहे हे मान्य करतो. मुळात तो मूवी चांगलाच आहे, मात्र त्याच्यातनं एक शाय होप्स, जे एक आशावादी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण देतोय, तो कदाचित सगळ्यांच्या बाबतीत नाही लागू होणार. कारण सगळेच UPSC करणाऱ्या मुलांबद्दल आपण बोलू शकत नाहीये. कारण आपण 98% नापास होणाऱ्या किंवा 99% जे नापास होत आहेत त्यांच्याबद्दल मूवी नाही करत आहे फार. म्हणून आपण एक असा ट्रेंड सेट करतोय की ज्याच्यात एक हॅपी एंडिंग सिनारिओ आपण दाखवतोय. आणि बघा ना, आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अशा गोष्टींना खूप मानलं जातं. म्हणजे आता सरकारनं काही दिवसांपूर्वी एक चांगला निर्णय घेतलाय. कोचिंग माफियाजला थोडासा दमछाट बसावी यासाठी 16 वर्षाखालील मुलांना ते शिकवू शकत नाहीयेत. म्हणजे प्रायव्हेट कोचिंग संस्थान शिकू शकणार नाहीये आणि असं झालं तर कारवाई होऊ शकते. आता हे पॉझिटिव्ह साईन आपण म्हणू शकतो. मात्र बाकीच्या गोष्टींचं काय? कारण मी स्वतः दिल्लीत राहिलो आणि UPSC करणाऱ्या मुलांसाठी नेमका काय संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यानंतर 98% 99% ती मुलं जी मुलं यशस्वी होतच नाही, त्यांचं होतं काय हे खूप जवळून बघितलंय. वय वाढत जातं, रिलेटिव्ह, घरचे लोक हे सगळे प्रेशराईज सिच्युएशन त्या बाबतीत क्रिएट करतात. काही लोक लकी आहेत की ज्यांच्या आयुष्यात प्रेशराईज सिच्युएशन क्रिएट करणारे आई वडील किंवा लोक नसतात. कदाचित निहारिका लकी नव्हती म्हणून तिला आत्महत्या करावी लागली आणि आत्महत्या हा शेवटचा पर्याय तिला जवळचा वाटला असावा. आता हाच पर्याय निवडण्याच्या आधी बऱ्याच गोष्टी आयुष्यात येतात ना. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात प्लॅन बी असेल, नाही प्लॅन बी वर झाला तर प्लॅन सी असू शकतो. मात्र एका शिक्षण व्यवस्थेमध्ये फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा हार्डली हल्ली काही लोक आपण ट्रेंड सेट करायला लागलं की IAS किंवा मग सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आणि कॅमेरेस किंवा युट्यूबवर अनेक लोक हे फक्त पहिल्या, दुसऱ्या किंवा रँक्समध्ये बसणाऱ्या मोठ्या लोकांचे कॅमेराग्राफीचे सेशन्स कसं ते काम करतात आणि जनतेची कशी सेवा करतात. मुळात एका शोबाजी करण्याकडे किंवा एक हायपोथेटिक सत्य आपण दाखवतोय की आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी एखादी परीक्षाच क्रॅक करणं किंवा एखाद्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेणं, IIT मध्ये ऍडमिशन घेणंच खूप महत्वाचं आहे. एक मित्राची गोष्ट सांगतो. सहज आम्ही लहानपणी खेळायचो. त्याच्या आईवडिलांनी त्याला 12वी किंवा JEE क्लासेस लावले. त्याच्याकडून दोन्ही गोष्टी झाल्या नाहीत. म्हणजे JEE पण नाही झाली आणि मला वाटतं नीट सुरू झाली होती, ते पण नाही झालं त्याच्याकडून. आणि मुळात त्याला नाही सुचलं काही आणि त्याने नंतर आत्महत्या केली. आता हा ट्रेंड खूप जवळून आम्ही बघितलाय काही दिवस. तर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की त्याच्या आयुष्यात दुसरं ध्येय होतं, पण ते त्याच्या आईवडिलांना पटत नव्हतं. कदाचित अनेक व्ह्युअर्स, अनेक मुलं जे आमच्याकडे आता बघत असतील व्हिडिओज, त्यांच्या आयुष्यात तशाच गोष्टी असतील ना, की त्यांना स्वतःचा काहीतरी पर्स्पेक्टिव्ह असेल आयुष्याबद्दलचा. मात्र आयुष्यात नकारात्मकता, निराशावाद हा आपल्याला बघूच दिला जात नाहीये. कॉन्टेंटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून जे काही कॉन्टेंट आपल्या समोर ठेवलं जातंय, जे काही आपल्याला डोळ्याला दिसतंय, आपण ऐकतोय, ते सगळं पॉझिटिव्ह आहे. बट रिअल वर्ल्ड इज नॉट टू पॉझिटिव्ह. ते खूप निराशावादी जग असतं कधी कधी आणि त्याची जाणीव सुद्धा असली पाहिजे. आय एम नॉट सेइंग की जग हे खूप विचित्र आहे, जग हे खूप हरामी आहे, असं नाहीये. जगात काही गोष्टी आहेत की ज्या निगेटिव्ह आहेत आणि त्या निगेटिव्हली तुम्हाला पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट पण करता आल्या पाहिजे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याची एंट्रन्स नाही निघाली तर त्याच्या आयुष्यात प्लॅन बी असलाच पाहिजे. अँड वी आर नॉट सिकिंग की आमच्याकडे प्लॅन बी नाहीच आहे, असं नाहीये. प्लॅन बी एखाद्या विद्यार्थ्याकडे असतो, काही मुलांकडे असतो, तो त्यांच्या आईवडिलांना मंजूर नसतो. म्हणजे एखाद्याला डॉक्टर नाही व्हायचंय तर बाबा त्याला आर्ट्सला जाऊ देत. नाहीये, ऑप्शनच नाहीये, आम्हाला मधला मार्गच नाहीये. व्हॉट इज हॅपनिंग? आम्ही आमच्या आशा, वी आर जस्ट
प्रेशरिंग अवर होप्स, म्हणजे आपण आपल्या आशेचा दबाव टाकतोय मुलांवर. आणि याच्यातनं होतं काय, त्या आशेतनं त्यांना पर्याय नाही सापडला तर तो शेवटचा पर्याय मृत्यू किंवा आत्महत्या हा त्यांना दिसतोय. आणि याच काळात ऐकून घेणारे माणसं किती आहेत, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे ना. कारण आता समजा ह्याच निहारिकानं जर तिच्या आईवडिलांना पत्र लिहून जर सांगितलं असतं की माझ्याकडे प्लॅन बी आहे, मला त्यावर वर्क करायचंय, पण तो तिच्या आईवडिलांनी ऐकून घेतला असता की नाही. कदाचित याही बाबतीत चिंता आहे. अशा एक निहारिका नाही, अशा अनेक पोरं आहेत, अशा अनेक मुली आहेत ज्यांना आयुष्यातला प्लॅन बी माहिती आहे पण त्यांना दिशच मिळत नाहीये. बट ठीक आहे, प्लॅन बी नाही वर्क झाला तर प्लॅन सी, प्लॅन डी. कारण अटलजी म्हणतात ना की काल के कपाल पे लिखता मेटाता हूं मैं गीत नया गाता हूं, हार नहीं मानूंगा रार नहीं ठाणूंगा. मला वाटतं ते निराशावादी जग थांबत 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 कुठेतरी आशावादाची सुरुवात होऊ शकते. धक्के खाऊन आयुष्य जगलं पाहिजे आणि जगतात, अनेक लोक जगतात. हायली एक हायपोथेटिक वर्ल्ड आपण तयार केलंय. म्हणजे एक मोबाईल मधनं खूप चांगलं आपल्याला दिसतंय आणि वी आर एक्सपेक्टिंग की आपल्या आयुष्यात तेच होतील. म्हणजे मी मगाशी म्हणालो 12th फेल सारखा मूवी, तर आय एम नॉट अगेन्स्ट द मूवी किंवा मला तो मूवी आवडला नाही असातला भागच नाहीये. मूवी चांगला होता, पण अशा कितीतरी शाय होप्स मागे आपण अशा तरी कितीतरी निहारिकांना सोडतोय. म्हणजे अशा कितीतरी लोकांच्या ज्या फेल्युअर्सच्या स्टोरी आहेत की ज्या समाजासमोर आल्याच पाहिजेत, मात्र त्या हॅप्पी एंडिंग म्हणून कदाचित चित्रपटाच्या सिनेमॅटिक लिबर्टीच्या पटलात नाही बसत आहे. आणि म्हणून कदाचित हॅप्पी एंडिंग महत्वाचं असतं आणि म्हणून ते कदाचित येत असेल, कदाचित तो फॅक्ट असेलही सोसायटीमधला. पण समाजात ज्या शिक्षण व्यवस्थेत आपण राहतो त्या शिक्षण व्यवस्थेत आपल्याला माइंड बरोबर, फेल्युअर बरोबर जर डील करता येत नसेल तर मला वाटतं आपल्या शिक्षण व्यवस्थेचं ते फक्त फेल्युअर नाहीये, तर आपल्या सगळ्यांचं फेल्युअर आहे. आणि फक्त शेवटचा पर्याय म्हणून आपण आत्महत्येकडे काही मुलांना बघायला लावतोय किंवा आत्महत्येकडे आपण समाज म्हणून काही गोष्टी तयार केल्यात. त्या लादलेल्या स्वप्नांवर त्यांचं जग चालत नाही, पण त्या जगामध्ये त्यांना आपण इतकं अडकवतो की त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरत नसेल. तर आपल्याला आत्मचिंतनाची समाज म्हणून गरज आहे. मला वाटतं फक्त समाजात आपण सगळे राहतो, मात्र आपल्याच समाजात काहीतरी चांगल्या गोष्टी व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पण आपण चुकीच्या ट्रेंड्ससाठी हायपोथेटिकल वर्ल्डमध्ये एका कल्पनेच्या जगात त्या मुलांना ठेवत असू, तर आपल्याला त्यांना सावध करण्याची फार गरज आहे. आणि म्हणून आता बघा ना की कोर्टामध्ये बऱ्याच म्हणजे आपण उपाय, शिक्षण व्यवस्था म्हणून, सरकार म्हणून उपाय काय करतोय तर फॅनला स्प्रिंग्स लावतोय हॉस्टेलला. एक सायन्स इन्स्टिट्यूट आहे भारतातलं नावाजलेलं, तिथे सुद्धा आपण स्प्रिंग्स लावतोय. हा आत्महत्या न करू म्हणून आपण उपाय शोधतोय, रूट कॉज पर्यंत आपल्याला पोहोचायचंय, मात्र आपण काय करतोय, स्प्रिंग्स लावतोय फॅनला. हा उपाय होऊ शकत नाही. आपल्याला मानसिकता बदलवण्यासाठी काही बेसिक गोष्टी केल्या पाहिजेत. मला वाटतं त्यावर आपल्याला शोध आणि संशोधन करण्याची नितांत गरज आहे. एज्युकेशन पॉलिसीज असेल किंवा मग वेगवेगळ्या योजना असतील, त्या फक्त बोलून चालत नाही, त्यावर सक्रिय सहभाग जनतेचा, समाजाचा, विद्यार्थ्यांचा असला पाहिजे. तो होईल आणि आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसावाच. यासाठी आपल्याला पर्यायी काही गोष्टी निर्माण कराव्या लागतील, त्या करूयात. मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.